दुसरी गोष्ट आपण खाद्याचं पण लगेच त्यांच्याकडनंच घेणार आहेत खाद्य. मग त्या आपण एवढे पैसे दिलेले आहेत, 1 किलो खाद्याला एवढे पैसे लागले, वाहतुकीचे एवढे, तर त्या गोण्या मोजायच्या, गोण्या मोजून घ्यायच्या. अजिबात गडबड किंवा मला आता वेळ नाही, मी कुठंतरी बाहेर चाललो असं करायचं नाही. या 2 गोष्टी एकदम महत्त्वाच्या. कोणता? गोण्या मोजून घ्यायच्या आणि पिल्लं मोजून घ्यायची. गुणी फुटलेली निघली तर ती आपल्याला जमणार नाही. कळलं का नाही? का तर अर्धा 1 किलो, 2 किलो, 3 किलो खाद्य काय झालं, त्या गाडीमध्ये माझं सांडून गेलं. इथं 1 मुठभर खाद्यसुद्धा महत्त्वाचं असतं या धंद्यामध्ये. 1 मुठभर जर 2-4 किलो माझं सांडून गेलं तर असं म्हणायचं नाही जाऊन द्या, डॉक्टर शिंदे सर आपले शेतं कुठे काय गुणी फुटली फुटली, तसलं काय नाही. हा कोंबड्यांचा जो व्यवहार चालतो हा खूप एकदम तोलून मापून मोजून चालतो. तर कुठल्याच प्रकारचं कमी जास्त झालेलं चालत नाही. आता ते पिल्लं आपल्याकडं ज्या दिवशी येणार आहे तर त्याच्या आदल्या दिवशी 2 दिवशी किंवा 4-5 दिवस तुम्हाला निरोप दिला जातो की आपल्याकडं आता पिल्लं येणार आहेत. इथंची तयारी बघितली का नाही? इथं काय काय बघितलं, कोण सांगतंय? काय काय पाहिलं सांग. म्हणजे पूर्व तयारी त्यांनी केलेली आहे. काय शेड उभं केलंय. नाही, ती शेडचं जाऊ द्या, पण आतमधली तयारी काय दिसली? आता त्यांनी पूर्ण पॅकिंग केले आणि ते पुसून टाकलंय, पूर्ण पसरून दिले. नंतर त्यांनी पिलं आणलं. त्याच्यावर काय भांडी बिंडी आहेत काय? भांडे आहेत, पाण्याचे भांडे आहेत, खाद्याचे भांडे आहेत. तर ही जी तयारी आहे, ही तयारी आपल्याला, मला आज पिल्लं येणार आहे आज, तर कालच सगळी तयारी माझी पूर्ण पाहिजे. पिल्लांची बॉक्स घरी आली, मग आमचे दादा पळते, त्याला गुळ कुठे, पाणी कुठे, असं करून जमणार नाही. कळलं का नाही? सगळी तयारी पूर्ण पाहिजे. त्या सगळ्या तयारीमध्ये आपल्याला एका पिल्लाला एका दिवसाला 2 वॅट एवढी उष्णता द्यायची आहे. जर 100 पिल्लांची ऑर्डर दिली तर आपल्याला 200 वॅट उष्णता तिथं तयार करायची. 100चा बल्ब घेतला तर 100चा घेतला, एका पिल्लाला 2 वॅट. मग 100 वॅटच्या बल्ब खाली किती पिल्लं ठेवू शकतो आपण? 50. कळतं का नाही? मग 100 पिल्लं आहेत माझे, मग आपल्याला किती बल्ब लावावं लागतील तिथं? 2. मग आता पिल्लं आले, पिल्लं सोडले पण मग माझा एक बल्ब उडाला, काय झाला? जाऊ शकतो का नाही? तो का आपल्या हातातला नाही. म्हणून